दररोज सकाळी 10 वाजता आपण जीएस संबंधित एक शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो. त्यामध्ये प्रामुख्याने एमपीएससी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ते घेत असतो आणि त्याचा अनालिसिस करत असतो. असाच एक प्रश्न, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत? यामध्ये ऑप्शन दिलेले आहे 5, 6, 7 आणि 8. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे 7. महाराष्ट्राच्या दक्षिणेला तुम्हाला इथे कर्नाटक राज्य दिसत असेल. आता याला आपण मॅपच्या म्हणजे नकाशाच्या आधारे पाहू किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत आणि कशा आणि कोणत्या. यामध्ये तुम्हाला नांदेड दिसत असेल, नंतर लातूर, नंतर उस्मानाबाद, हे सोलापूर, नंतर सांगली, नंतर कोल्हापूर आणि हे लाल रंगाने दाखवलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा. अशा प्रकारे एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7 जिल्ह्यांच्या सीमा तुम्हाला कर्नाटक राज्यास लागलेल्या दिसतात. अशाच प्रकारे बाकीचे जिल्हे कोणत्या राज्यांशी संबंधित आहेत ते जर आपण जसं आता इथे बघितलं, गुजरात आहे. गुजरात कुठे आहे? वायव्येस आहे. वायव्येस आहे म्हणजे याला एकूण 4 जिल्ह्यांच्या सीमा किंवा सरहद्दी आहेत असं आपण म्हणू शकतो. त्यामध्ये प्रामुख्याने पालघर, नाशिक, धुळे आणि नंदुरबार असे एकूण 4 जिल्ह्यांच्या सीमा पाहायला मिळतात. वेळेस तुम्हाला महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड राज्य आहे. छत्तीसगड राज्याला प्रामुख्याने गोंदिया आणि गडचिरोली अशा 2 जिल्ह्यांच्या सीमा किंवा सरहद्दी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आग्नेय तेलंगणा राज्य आहे. इथे तेलंगणा राज्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर एकूण 4 जिल्ह्यांच्या सीमा आहेत. त्यामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि नांदेड. उत्तरेस जर आपण बघितलं तर मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेशला एकूण 8 जिल्ह्यांच्या सीमा आहेत. नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया. दक्षिणेस कर्नाटक आहे हे तर आपण बघितलं आणि एकूण 7 जिल्ह्यांच्या सीमा कोणकोणत्या त्या सुद्धा आपण बघितल्या. आता त्याच्यानंतर गोवा राज्य राहिलं. गोवा राज्यास एकच जिल्ह्याची सीमा लागलेली आहे आणि तो जिल्हा आहे म्हणजे सिंधुदुर्ग. अशा प्रकारे महाराष्ट्राच्या महत्वाच्या सीमा आपण सरहद्दी आपण बघितल्या. तर महाराष्ट्राचं जर आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने बघितलं, ऍडिशनल माहिती सांगत आहे, तर 3रा क्रमांक लागतो. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ जवळजवळ 3,07,713 चौरस किलोमीटर आहे. महाराष्ट्राची पूर्व पश्चिम जर लांबी आपण बघितली तर 800 किलोमीटर आहे आणि दक्षिण उत्तर दक्षिण बघितले तर ते आहे 700 किलोमीटर. म्हणजे उत्तर दक्षिण आहे ती लांबी कमी आहे पूर्व पश्चिम लांबीपेक्षा असं आपण म्हणू शकतो. महाराष्ट्राला जवळजवळ 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. मध्ये प्रामुख्याने प्रथम क्रमांक रत्नागिरी, त्याच्यानंतर रायगड, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग, मग बृहन्मुंबई, नंतर पालघर आणि ठाणे अशा प्रकारे उतरता क्रम आपल्याला पाहायला मिळतो. कशाच्या बाबतीत? समुद्र किनाऱ्याचे जे काही क्षेत्रफळ आहे किंवा लांबी आहे त्याच्या बाबतीत. तर तुमच्यासाठी एक महत्वाचा प्रश्न, महाराष्ट्राची लोकसंख्या घनता आणि भारताची लोकसंख्या घनता तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. अशाच प्रकारे डेली शॉर्ट व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं साहित्य विवर हे चॅनल आहे ते सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील. किंवा पर्सनल नोटिफिकेशन पाहिजे असेल तर आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल आहे, तेथे तुम्हाला PDF नोट्स वगैरे बाकीच्या गोष्टी सुद्धा मिळतील. तर तुम्ही जॉईन करू शकता आपलं स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम चॅनल. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.